मुलाखत घेऊच. मॅचला सुरुवात होत आहे. गोलंदाजी ट्रॅकवर आपण गणेश पाहतोय. फलंदाजीसाठी स्ट्राईक एंडला अक्षय, नॉन स्ट्राईक एंडला दीपक. पहिला चेंडू टायमिंग स्टार्ट झालेला आहे तुमचा. पहिला चेंडू लेग साइड दिसतोय, फटका दमदार आहे. पहिला चेंडू स्वाग से करू का मैं इस गेंदबाज का स्वागत, आणि स्वागत केलंय 4 धावाने. चौकार साऱ्या गगनात ललकार. माननीय श्री सुभाष बाबू डिंगोरे, एलटी कन्सल्टंट, सिव्हिल इंजिनियर अँड प्रायव्हेट सर्वेअर यांचा सनसनीत चौकार. नक्कीच भरपूर कंस्ट्रक्शनच्या माध्यमातून एक हाती मदत या स्पर्धेसाठी लाभले गेले. पहिल्या चेंडूवर चौकार लेग साइडच्या दिशेने मात्र खूपच सुरेख असा फटका सजवला. फलंदाज अक्षयच्या बॅटमधून आला. पुढचा चेंडू पाहूया. पुढचा चेंडू समालोचन कक्षाजवळ फेकून दिलाय. हा चेंडू येतोय, चौकार नव्हे तर हा चेंडू ठोकलाय. आदिवासी चषक मधला षटकार. असा धुवाधार हा गेला षटकार. शहापूर भिवंडी तालुक्यातील यशस्वी उद्योगपती माननीय श्री दिलीप शेठ धुमाळ साहेब यांचा दणदणीत षटकार. पहिल्या चेंडूवर लेग साइडच्या दिशेने इरादा स्पष्ट केलं. स्लोवर गतीचा चेंडू होता, थोडासा थांबला, बॅटवर घेतला आणि त्याला चौकार ढोकला. हा चेंडू खोलवर टप्प्याचा होता, त्याला मात्र विरकावून दिला. 6 धावांसाठी षटकार. 2 चेंडूवर 10 धावा वसूल केल्यात. पुढचा चेंडू पाहूया कशा प्रकारे टाकला जाईल, कशा प्रकारे खेळला जाईल मैदानाच्या आतमध्ये. हा चेंडू पुन्हा एकदा लेग साइडच्या दिशेने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक येतोय, चेंडू पर्यंत पोहोचेल, चेंडू आडवेल, गॅदर करेल, पुन्हा फेकेल, पुन्हा गॅदर केला जाईल. तत्पुरता एकच धाव. चांगला फटका पाहायला भेटला, त्यावर एक धाव. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. पहिल्या चेंडूवर चौकार, दुसऱ्या चेंडूवर षटकार, तिसऱ्या चेंडूवर एक धाव आणि आता चौथ्या चेंडूवर कशा प्रकारे कामगिरी करेल स्ट्राईक एंड फलंदाज आता दीपक पाहायला मिळेल. पुढचा चेंडू पुन्हा एकदा खूपच सुरेख असा फटका सजवला. क्षेत्ररक्षण लाजवाब फिल्डिंग करतोय. पुन्हा एकदा एकच धाव. पुढचा चेंडू पाहूया. रिवर्स अटॅक केला होता, पण हा चेंडू खोलात टाकला होता. लाजवाब चेंडू होता. हेरलं गोलंदाजाने का हा खेळाडू मात्र रिवर्स अटॅक करणार आहे, पण चेंडू लगेच शेवटच्या मोमेंटला बदलला गेला आणि चेंडू निर्धाव पाहायला भेटतो. एक चांगला गोलंदाज आहे, कारण की त्याच्या पहिल्या 2 चेंडूवर 2 मोठे पहार आल्यानंतर आता कुठेतरी चांगली गोलंदाजी मला करावी लागेल आणि ते मैदानाच्या आतमध्ये केले जाते. आमचे डीजे ऑपरेटर सुद्धा अप्रतिम असे या ठिकाणी आम्हाला तंत्रमुक्त करतात मैदानाच्या आतमध्ये. त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. पुढचा चेंडू लेग साइडच्या दिशेने फक्त दिशा दिल्या. पावडी लगाचा क्षेत्ररक्षक वाह खूपच असं धावत पळत गेला, पण चेंडू फरार होतोय. 4 धावांसाठी चौकार येतोय. साऱ्या गगनात ललकार. माननीय श्री सुभाष बाबू डिंगोरे, एलटी कन्सल्टंट, सिव्हिल इंजिनियर अँड प्रायव्हेट सर्वेअर यांचा सनसनीत चौकार. सोळा धावा स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतील. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओहोर संपली. माननीय श्री निलेश शेठ भांडे, माजी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती शहापूर यांच्याकडून ओहोर संपली. धन्यवाद. ओव्हर संपल्यानंतर आमचा डीजे ऑपरेटर सांगून देतोय का ओव्हर संपली, म्हणजे पहिलं षटक कंप्लीट झालं. पहिल्या षटकाच्या अखेरीस स्कोरबोर्ड वर धावा 16 आल्या. केला या 2 खेळाडूंनी गोला या 16.
आता मात्र दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाज कोण येईल आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजाचं नाव चेतन. नक्कीच 15 मिनिटांमध्ये 3 षटक कंप्लीट करायचे, लक्ष असू द्या. संकल्प स्पोर्ट्स आपण मोरे संघ पाहतोय. फिल्डिंग करणारा संघ. आता मात्र दुसरा शतक टाकण्यासाठी गोलंदाज आला आणि त्याच्याच मात्र फॉलो थ्रो मध्ये या ठिकाणी झेल स्वतः सोडलेला आहे. नक्कीच सांगितलं होतं त्याने मात्र हा चेंडू मी झेज करतो आणि तो मात्र झेज करण्यामध्ये अनसक्सेस झाला. झेल सुटलेला आहे स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये. म्हणजे जीवन तो फलंदाज होता दीपक याला. आणि नक्कीच काल आम्ही मॅच पाहिली टेंबरी ते गणेशाला पहिल्या मॅच मध्ये सापळाला दिला जीवनदान आणि त्यानंतर गणेशाने ते 6 षटकार मारले. अफलातून बॅटिंग केली. म्हणजे ज्या खेळाडूला जीवनदान दिल्यानंतर तो खेळाडू आक्रमण धाडस मैदानामध्ये करत असतो. एक जीवनदान पूर्ण मॅच तुम्ही पलटून पाहू शकता. आता हा फलंदाज कशा प्रकारे कामगिरी करेल पाहूया. पुढचा चेंडू ओहो लाजवाब चेंडू सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. खोलात टाकला चेंडू. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये चेतन. त्याला माहित आहे पॉवर प्ले आता संपलेला आणि आता मला चांगली गोलंदाजी करायची. पुढचा चेंडू पुन्हा एकदा फटका. खूपच क्षेत्ररक्षक फक्त पाहतच राहिला. चेंडू निघून गेला. नक्कीच 6 धावांसाठी षटकार. असा धुवाधार हा गेला षटकार. शहापूर भिवंडी तालुक्यातील यशस्वी उद्योगपती माननीय श्री दिलीप शेठ धुमाळ साहेब यांचा दणदणीत षटकार. धन्यवाद टीचर. आणि नक्कीच आपण पाहत होतो ज्या खेळाडूचा झेल सोडला त्या खेळाडूच्याच बाटीतून आलेला हा षटकार. काय फटका सजवलाय. जणू काय फिल्डरला सुद्धा वाटलं होतं, आम्हाला सुद्धा वाटलं होतं का उंची जास्त घेतली अंतर कमी घेईल, पण चेंडू छूम मंतर झाला षटकाराला. पुढील चेंडू पाहूया दीपक साठी. हा चेंडू सुद्धा अफरातीम चेंडू टाकलाय. लाजवाब चेंडू टाकलाय. निर्धाव चेंडू टाकलाय. चेतन गोलंदाजी करता. पहिला चेंडू एकदा, दुसरा चेंडू डॉट, त्यानंतरचा एकदा पुन्हा षटकार आणि पुन्हा एकदा डॉट चेंडू. आता शेवटचा चेंडू असेल दुसऱ्या षटकातील. चेतन याचा स्कोर बोर्डवर धावांचा विचार केला. 24 धावा आहेत. पुढचा चेंडू पुन्हा एकदा जमिनीला गुदगुल्या करत चेंडू येतोय. क्षेत्ररक्षक लाजवाब पाहायला भेटलाय. फक्त एकच धाव असेल अशा प्रकारे षटक क्रमांक दुसरा कंप्लीट होते. 2 षटकांचा वाजवी खेळ झाला आणि 2 षटकानंतर संघाची धावसंख्या 25 धावा. 25 धावा स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला भेटतात. पहिल्या षटकामध्ये 16 आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 9. चला थोडं फास्ट दादा. गोलंदाज लगेच आणायचे तिसरं षटक टाकण्यासाठी. गोलंदाज महेंद्र शेठ डिंगोरे दादा सुद्धा उपस्थित झालेत. तसेच आमचे प्रवीणजी डिंगोरे दादा सुद्धा उपस्थित झालेत. दुपारच्या सत्रामध्ये तुमचं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. चला फिल्डिंग लावून घ्या. तिसरं गोलंदाज वापरायचे लगेच. टायमिंग चालूच आहे सर आमच्याकडे. गोलंदाजीसाठी संकेत येतोय. तिसरं षटक टाकण्यासाठी थोडं फास्ट खेळायचंय. टीम फिल्डिंग करणारा संघ आपण पाहतो. संकल्प स्पोर्ट्स बुरे संघ.
पहिला चेंडू विचार केला तर नक्की स्लोवर गतीचा चेंडू टाकला होता, खूपच दूर डावला चेंडू आणि अप्रतिम चेंडू पाहायला मिळाला. निर्धाव चेंडू, फलंदाजाने बॅट फिरवली ती, जणू का हा चेंडू जाईल की काय आसमाना लगत, पण हा चेंडू बॅट अगोदर निघून गेले आणि चेंडू लेट आला. पुढचा चेंडू आता मात्र वेट अँड वॉचचा फटका. पहिल्या चेंडूला विचार केला तर पहिला चेंडू अगोदर बॅट फिरली होती, पण दुसरा चेंडू थोडा कानमंत्र दिला नॉन स्ट्राईकच्या फलंदाजाने आणि मात्र थांबला, थोडासा चेंडूला येऊन दिला, टप्प्यात आला आणि त्याचा कार्यक्रम केला, षटकार ठोकला. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. शहापूर भिवंडी तालुक्यातील यशस्वी उद्योगपती माननीय श्री दिलीप शेठ धुमाळ साहेब यांचा दणदणीत षटकार. आदिवासी सरपंच चषक आमचे गोठेकर गावचा. आदिवासी सरपंच चषक आमचे गोठेकर गावचा. धन्यवाद. या षटकाराने संघाची धावसंख्या आता 6 ने वाढले. ही धावसंख्या स्कोरबोर्ड वर विचार केला तर आता धावा 31, 31 धावा आपण स्कोरबोर्ड वर पाहतो. षटक क्रमांक 3 चालू आहे, चेंडू टाकून झाले 2. पुढचा चेंडू ऑफसाईडच्या दिशेने पुन्हा एकदा खूपच सुरेख असा फटका सजवला आणि चेंडू वन बाउस फरार. हा येतोय संजीवनी प्राप्त करणारा, एक जीवनदान दिल्यानंतर दीपकच्या पाठमधून आल्या 2 षटकार आणि हा चौकार. आई गावदेवी खानावळ, पंडित नाका गोठेघर यांच्या आगरी पद्धतीचे मांसाहारी शाकाहारी घरगुती जेवण प्रोप्रायटर माननीय मनोहर डिंगोरे यांचा सनसनीत चौकार. आदिवासी सरपंच चषक आमचे गोठेकर गावचा. आदिवासी सरपंच चषक आमचे गोठेकर गावचा. धन्यवाद. प्रेक्षक राजांना विनंती आहे चेंडू द्यायचे. धन्यवाद बाबा. चौकाराने आता संघाची धावसंख्या 4 ने वाढले. जिथे 31 होते आता धावा पाहायला भेटेल 35. हा चेंडू मात्र सोडून दिला फलंदाजाने, त्याला माहित आहे खूपच दूर आहे चेंडू आणि चेंडू वाईट घोषित केला पंचाने आमच्याकडे. कुठेतरी मागडा ठरतोय आता गोलंदाज तिसरं षटक टाकण्यासाठी आला. पहिला चेंडू दौड आला होता, असं वाटलं होतं की चांगलं षटक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल, पण त्यानंतर आक्रमण चालू केलंय फलंदाज दीपक याने. पुढचा चेंडू पुन्हा एकदा बॅटीची काढा लागली, गल्ली फॉइड मध्ये क्षेत्ररक्षक होता, चेंडू अडवतोय आणि या ठिकाणी लाजवाब चेंडू फेकी पाहायला भेटले. फक्त एकच धाव घेतली गेली, डायरेक्ट हिट झाला असता रनआउटची विकेट पाहायला मिळाली असती, पण जर तरला महत्व नाहीये. या ठिकाणी एकच धाव, एका धावाने आता संघाची धावसंख्या स्कोअर बोर्ड वर 37 धावा. पुढचा चेंडू पाहूया. हा चेंडू पुन्हा एकदा ऑफ साईडच्या दिशेने खेळून काढलाय, क्षेत्ररक्षक येतो, चेंडू परत, चेंडू खराब क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं क्षेत्ररक्षकाचं. 2 कंप्लीट, तिसरी धावेची पूर्तता आणि ह्या ठिकाणी तिसरी सुद्धा कंप्लीट केली जाते. 3 धावा अप्रतिम खेळून काढल्यात. तीन धावाने संघाच्या धावसंख्या स्कोअर बोर्डवर 40 पाहायला मिळते. शेवटचा चेंडू असेल मला तरी वाटतं या तिसऱ्या षटकातील. 40 धावा स्कोअर बोर्डवर. अजूनही एकही गडी बाद झाला नाहीये पिलंजे संघाचा. भिवंडी पाडगाव विभागातील संघ पाहतो आपण पिलंजे संघ. पुढचा चेंडू पुन्हा एकदा त्याच दिशेला फटका सजून काढलाय क्षेत्ररक्षक, 2 येतात धावत पळत. आता चेंडू परत पोहोचल्यात, पुन्हा एकदा चेंडू फेकी झाले तत्पुरता 2च धावा. थोडासा थकवा जाणवतो ते 2 खेळाडू, कारण की सलामीला आलेले फलंदाज अजून मैदानाच्या आतमध्ये कामगिरी त्यांची दोघांची अप्रतिम चालू आहे. 3 षटकांचा खेळ झालाय. 3 षटकामध्ये धावसंख्या स्कोअर बोर्डवर 42 धावा आहेत. चला चौथं गोलंदाज लगेच वापरायचंय. चौथे ओव्हरसाठी आपण गोलंदाज कोण येते पाहूया. संचित गोलंदाजीसाठी
चला विजेता संघाचे जे जे कर्णधार आहेत त्याने या आपलं जे संघ विजय झाले ते कर्णधारांनी आमच्याकडे यायचे कारण की यानंतर सेकंड राऊंडच्या चिठ्ठ्या पाडल्या जातील 5 संघ असतील एका संघाला बाय मिळेल आणि जे 4 चिठ्ठ्या राहतील त्यामध्ये 2 चिठ्ठ्या 2-2 उचलल्या जातील त्याच्यामध्ये पहिली मॅच दुसरी मॅच सेकंड राऊंडची पहिला चेंडू स्ट्रेट राईट फाटका सजवला क्षेत्ररक्षक येतोय चेंडू अडवतोय एकच धाव घेतली जाते सनी दादा आपण कुठे असेल तर या लवकर कारण की सेकंड राऊंड साठी चिठ्ठ्या पाडायच्यात पुढचा चेंडू दीपकच्या टप्प्यात आला तो दीपक मात्र कार्यक्रम करतोय कारण की दीपक याला जीवनदान भेटल्यानंतर दीपक याने 3 षटकार 1 चौका ठोकला आणि हा आलेला षटकार फटका असा धुवाधार हा गेला षटकार शहापूर भिवंडी तालुक्यातील यशस्वी उद्योगपती माननीय श्री दिलीप शेठ धुमाळ साहेब यांचा दणदणीत षटकार आदिवासी सरपंच चषक आमचे गोटेकर गावचा आदिवासी सरपंच चषक आमचे गोटेकर गावचा धन्यवाद डीजे या षटकाराने संघाची धावसंख्या 6 ने वाढते संघाचा विचार केला तर नक्कीच आता विचार केला तर एकही गडी बाद नव्हता 49 धावा स्कोर बोर्डवर लागल्यात अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे दीपक मी मगाशीच म्हणलो कालच्या मॅच मध्ये धोनीचा कॅच सोडला धोनीने 5 मारले षटकार आणि आता दीपकचा कॅच सोडला दीपक याने 3 मारले षटकार चांगला खेळाडूचा झेल सोडल्यानंतर तो मैदानाच्या मध्ये म्हणतो देवा मला दिले एक संधी त्या संधीचं मला आता सोनं करायचं आणि ते सोनं दीपक याने केलं आमचे पंच पूर्ण पहारकी करताना गाडीची कारण की मॅन ऑफ द सिरीज आहे कुठला खेळाडू ठरले या स्पर्धामध्ये आदिवासी खेळाडू त्याला मात्र दिली जाईल ही बाईक पुढचा चेंडू पुन्हा एकदा आकाशाला उडवलेला आहे 2 क्षेत्ररक्षक येतात आणि आता चुकी होणार नाही ज्या दीपक याचा झेल सोडला होता त्याला मात्र आता बाद केलेला आहे गोलंदाजाला मिळाली शानदार भेट ही आहे माननीय बाळू महाराज डिंगोरे आईस फॅक्टरी सुधाकर शेठ डिंगोरे शांताराम फाउंडेशन व विठ्ठल डिंगोरे यांची दमदार विकेट आदिवासी कला क्रीडा सांस्कृतिक असोसिएशनचा नाव झाला सामाजिक शैक्षणिक असोसिएशनचा नाव लय मोठा झाला धन्यवाद डीजे पुढील फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल पिल्लेंच्या संघाचा चेतन गोलंदाजीसाठी मला तरी वाटतं चेतनच आहे संचित आहे चौथं षटक टाकण्यासाठी संचित आहे आणि फलंदाज चेतन आला धावसंख्येचा विचार केला स्कोर बोर्डवर धावा 49 वर 1 चेंडू टाकून झाले ते षटकातील 4 अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे पाहूया सनी दादा जर आमचा आवाज पोहोचत असेल विकी शेवाळे जर लवकर या कारण की या ठिकाणी चिठ्ठ्या पाडायच्या पुढचा चेंडू पुन्हा एकदा नवीन आलेला फलंदाज उडवलाय चेंडू पाहूया क्षेत्ररक्षक बाउंड्री लगत धावत परत आला सर्कल पर्यंत ताना टिपला झेल आणि फलंदाज बाद जसा आला तसाच परत पाठवला संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट ही आहे धन्यवाद राज टीचर. मोटर्स धन्यवाद टीचर. वेगवेगळ्या प्रकारच्या नक्कीच सावरोली गावचे आमचे लाडके मित्र सचिनजी पोखला परवा दिवशी त्याचा वाढदिवस होता या स्पर्धेमध्ये तो सुद्धा क्वालिफाय झाला त्यांचा संघ त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत आहे नक्कीच आमच्याकडे पंच पोहोचत आहेत ही विकेट सुद्धा आहे हिट विकेट झालेला आहे पुढील फलंदाज मैदानाच्या आतमध्ये निरंजन पाहायला मिळतो शेवटचा चेंडू असेल 49 वर 2 आता पाहायला मिळतात पुढचा चेंडू हा चेंडू निरंजनाने मारलेला चेंडू पुन्हा एकदा फटका फसलाय खेळाडू येतो पुन्हा एकदा झेल टिपतोय फलंदाज बाद होतोय आणि आता मात्र 49 वरच गाडी थांबवल्या टीम पिल्लांच्या संघाची कारण की मी म्हणतो ना जेव्हा सुरुवात झाली पहिल्या विकेटला
आणि त्यानंतर मात्र एका मागे एक असे 3 झटके पडले. मला तरी वाटतं हॅट्रिक कंप्लीट झाले. नक्कीच 6वी हॅट्रिक कंप्लीट करतोय गोलंदाज संचित या स्पर्धेमध्ये. नक्कीच आदिवासी सरपंच चषक मध्ये. आणि अशा प्रकारे 4 षटकांचा खेळ झाला. 49 धावा झाल्या. त्यांनी 50 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. चला दादा फिल्डिंग लावून घ्या तुम्ही. फिल्डर फलंदाज मैदानामध्ये यायचे लगेच. 24 चेंडू आणि 50 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. फलंदाज जा मैदानाच्या आतमध्ये. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सज्ज झालेत फलंदाजीसाठी. संकेत आणि त्याच्या संगतीला फलंदाज राज. राजा आणि राजच पाहायला भेटतात. आज राज करतात की काय या आई गावदेवी गोठेकरच्या या मैदानावर. आणि गोलंदाजीसाठी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल राहुल. 24 चेंडू 50 धावांची गरज आहे. पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज झाला राहुल. पाहूया पहिला चेंडू. अप्रतिम असा फटका सजवलाय. घुटना टेक तमाशा देख आणि पहिला चेंडूवर आला हा चौकार. साऱ्या गगनात ललकार. माननीय श्री सुभाष बाबू डिंगोरे एलटी कन्सल्टंट सिव्हिल इंजिनियर अँड प्रायव्हेट सर्वेअर यांचा सनसनीत चौकार. कला क्रीडा सांस्कृतिक असोसिएशनचा नाव झाला. लाजवाब चेंडू. अप्रतिम चेंडू. टप्पा पडल्यानंतर गोली के रफ्तार से निकल के गया गेंद. निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. पुढचा चेंडू रिवर्स साठी गेला. या ठिकाणी पाहायला मिळेल हा चेंडू जातोय 4 धावांसाठी चौकार. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे माननीय बाळू महाराज डिंगोरे आईस फॅक्टरी सुधाकर शेठ डिंगोरे. साऱ्या गगनात ललकार. माननीय श्री सुभाष बाबू डिंगोरे एलटी कन्सल्टंट सिव्हिल इंजिनियर अँड प्रायव्हेट सर्वेअर यांचा सनसनीत चौकार.
धावसंख्या 8 पाहायला भेटते स्कोर बोर्डवर. पुढचा चेंडू पाहूया. पुढचा चेंडू पुन्हा एकदा अप्रतिम असा फटका सजवलाय. हा चेंडूवर पुन्हा एकदा 4-4 चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. माननीय श्री सुभाष बाबू डिंगोरे, एलटी कन्सल्टंट, सिव्हिल इंजिनियर अँड प्रायव्हेट सर्वेअर यांचा सनसनीत चौकार. कला क्रीडा सांस्कृतिक असोसिएशनचा चौकार आणि संघाची धावसंख्या स्कोर बोर्डवर विचार केला तर 12 धावा लागलेत. आतापर्यंत 3 चौकार या फलंदाजाच्या बाट मधून आलेत. काय फलंदाजी करतोय त्याला माहित आहे. 50 धावा करायचे तर मला चांगली फलंदाजी करावी लागेल आणि ती मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. 3 चौकार खेळले त्याच्या बाटीतून. पुढचा चेंडू वेगावर स्वार चेंडू होता आणि या ठिकाणी नक्कीच गोलंदाज धावत फलंदाजाला डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला पण फलंदाज सेफ आहे. ऐन मुंबईला चेंडू मात्र वेगावर स्वार टाकला कारण की तेवढा चालाक गोलंदाज आहे. त्यांनी पाहिलं का हा फलंदाज पुढे येऊन मारण्याचा धाडस करणार आहे आणि लगेच चेंडू बदलला. तेवढाच ऍक्शन मध्ये काय गोलंदाजी करतोय. जणू का माझ्यावर जरी 3 चौकार आले असतील, आक्रमण केलं तरी सुद्धा मी एक या संघाचा पहिलाच ओव्हर टाकणं म्हणजे पॉवर प्ले षटक टाकण्यामध्ये माझ्यामध्ये क्षमता आहे असं मला गोलंदाज निवडलेला आहे. तर मला चांगली गोलंदाजी करायची आहे. राहुल हा चेंडू पुन्हा एकदा खोलात टाकला. लाजवाब चेंडू रिवर्स अटॅक केला होता. नक्कीच विचार केला गोलंदाजाचा 3 चेंडू स्वतःच्या नावावर आणि 3 चेंडू फलंदाजाच्या नावावर. यस घाटनदेवी घाटगर टीमचे कॅप्टन आपण सुद्धा यायचे. घाटनदेवी घाटगर आता दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर आपण गोलंदाज पाहतो दीपक. त्याने फलंदाजी लाजवाब केले. आता गोलंदाजी कशा प्रकारे केले. उर्वरित 18 चेंडू आणि 18 चेंडू मध्ये करायचे धावा. चला घाटनदेवी घाटगर टीमचे कॅप्टन लगेच यायचे. घाटनदेवी घाटगर ते उडून घ्यायचे दादा ते सांगतात. सर्वप्रथम एक चिठ्ठी उचलायची तिला बाय असेल. घाटनदेवी घाटगर संघ आपल्याला बाय मिळालेली आहे आणि पहिली मॅच असेल सेकंड राऊंडची. वारलीपाडा विपक्ष खांदा संघ. यस पहिला सामना असेल नोंद घ्यायचे. कृष्णा वारलीवाडा त्याच्या गेस खांदा. घाटगर संघाला बाय मिळालेले आहे. नोंद घ्यायचे. यस वारलीपाडा वन द टॉस बॅटिंग आणि बॉलिंग साठी खांदा संघ पाहायला मिळेल. नेक्स्ट मॅच साठी भरपूर सारा शुभेच्छा असतील. थँक्यू. नक्कीच पहिला गेलं तर पहिल्या चेंडूवर 2 आल्या. दुसऱ्या चेंडूवर षटकार पाहूया. पुढचा चेंडू नक्कीच हलकासा मनगटाच्या सहाय्याने खेळून काढलाय. सेन्सिबल क्रिकेट पाहायला भेटत. एकच धाव घेतली जाते. 50 धावांची गरज असताना आता स्कोरबोर्डवर धावा आपल्याला पाहायला भेटतात. 21 धावा. सॉरी दादा पहिल्या चेंडूवर एकच धाव आली. त्यानंतर षटकार आला. पुन्हा एकदा एकच धाव म्हणजेच 20 धावा झाल्यात.
अजूनही 30 धावांची गरज आहे. पुढचा चेंडू नक्कीच या ठिकाणी लाईन लेंथ चेक केली गेली पंचांच्या माध्यमातून. वाईट चेंडू घोषित केला. ऑफसाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न होता दीपक याचा, पण तो चेंडू मात्र थोडासा दूरवर राहिला आणि चेंडू वाईट घोषित केला पंचाने. पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला गेलं तर आमचे हेमंत सर, हेमंत सर, माने सर आणि तिसरे पंच आमच्यापर्यंत नाव माहित नाहीये, पण आम्ही थोड्या वेळात त्यांचं नाव घेऊ. आणि हा चेंडू निरंजन सावंत सर आहेत आणि हा चेंडू फरार होतोय 4 धावांसाठी. चौकार. आई गावदेवी खानावळ, पंडित नाका गोठेघर यांच्या आगरी पद्धतीचे मांसाहारी शाकाहारी घरगुती जेवण प्रोप्रायटर माननीय मनोहर डिंगोरे यांचा सनसनीत चौकार. आदिवासी सरपंच चषक आमचे गोठेघर गावचा. आदिवासी सरपंच चषक. नक्कीच आदिवासी सरपंच चषक आपण पाहता मित्रांनो, एकाच वर्षामध्ये 2 वेळा ही स्पर्धा. पुढचा चेंडू खूपच सुरेख फटका सजवला. लॉट मध्ये होता, त्याला फेकू दिला पार्किंग लॉट मध्ये. षटकार. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. शहापूर भिवंडी तालुक्यातील यशस्वी उद्योगपती माननीय श्री दिलीप शेठ धुमाळ साहेब यांचा दणदणीत षटकार. आदिवासी सरपंच चषक आमचे गोठेघर गावचा. आदिवासी सरपंच चषक आमचे गोठेघर गावचा. षटकाराने संघाची धावसंख्या 6 ने वाढली. आता स्कोर बोर्डवर धावा 30 धावा झाल्यात. काय फलंदाजी चालू आहे. दुसरा षटक चालू आहे आणि दुसऱ्या षटकामध्ये ज्या दीपक याने मारले होते षटकार आणि त्या दीपक यावर आक्रमण चालू आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा यॉर्कर चेंडू होता, मनगटाच्या साहाय्याने खेळून काढलाय. दोन्ही खेळाडूंचा विचार केला तर चांगला असा क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. अप्रतिम अशी कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करत आहेत. दोन्ही खेळाडू एक षटकार मारला, त्यानंतर लगेच स्ट्राईक रोटेट करतात. चांगली अशी मॅच मध्ये चांगली फलंदाजी त्यांची चालू आहे. त्यांना माहित आहे या 50 धावा हे आम्हाला करायचे, तर मैदानाच्या आतमध्ये लढावं लागेल. योद्ध्यासारखा 2 ओव्हर कंप्लीट झाल्या. 2 षटकाच्या अखेरीस स्कोर बोर्डवर धावा 2 धावा कंप्लीट केल्या आणि धावसंख्या स्कोर बोर्डवर 32 धावा मला तरी वाटतं पाहायला भेटेल. 33 धावा. आता तिसरे षटक टाकण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज पाहायला मिळेल अजित. आणि आता 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये करायचे धावा. 12 चेंडू 17 धावांची गरज आहे. बारा चेंडू 17 धावांची गरज आहे. काय फलंदाजी करते जेव्हा फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये चालू. अजून एकही गडी बाद झाला नाहीये. आता गोलंदाजीसाठी गोलंदाज अजित. पहिला चेंडू हेलिकॉप्टर उडवलाय. कुठे लँड होतोय. हा लँड होणार 6 धावांसाठी. षटकार. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. शहापूर भिवंडी तालुक्यातील यशस्वी उद्योगपती माननीय श्री दिलीप शेठ धुमाळ साहेब यांचा दणदणीत षटकार. आदिवासी सरपंच चषक आमचे गोठेघर गावचा. धन्यवाद टीचर. प्रेक्षक राजांना विनंती आहे की आपण चेंडू मैदानाच्या आतमध्ये लगेच फेकायचे दादांनो. षटकारांनी संघाची धावसंख्या आता 6 ने वाढली. धावसंख्या स्कोरबोर्डवर धावसंख्या स्कोरबोर्डवर 39 धावा.
पुढचा चेंडू रिवर्स साठी केलाय, परफेक्ट मिडल ऑफ झालाय, चेंडूला मात्र पाठवलाय 4 धावांसाठी, रिवर्सचा फटका, हा आलाय चौका. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. माननीय श्री सुभाष बाबू डिंगोरे, एलटी कन्सल्टंट, सिव्हिल इंजिनियर अँड प्रायव्हेट सर्वेअर यांचा सनसनीत चौकार. कला क्रीडा सांस्कृतिक असोसिएशनचा नाव झाला, सामाजिक शैक्षणिक असोसिएशनचा नाव लय मोठा झाला. धन्यवाद. या चौकाराने संघाची धावसंख्या 4 ने वाढते. धावसंख्या स्कोर बोर्ड वर 43 हवा. पुढचा चेंडू या ठिकाणी हलकासा कट केलाय, गल्ली पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक आहे त्याने अडवलाय बॉल. कुठली धाव नाहीये या चेंडू माझ्याचा निर्धाव चेंडू आहे. या चेंडूचा विचार केला तर नक्कीच हा चेंडू वाईट चेंडू पाहायला भेटतोय. पुढचा चेंडू लेग साईडचा असताना फाटका सजवलेला आहे. 2 क्षेत्ररक्षक धावतात पलत्यात, त्यांच्या आवाकाच्या बाहेर चेंडू निघून जातोय. हा येतोय आदिवासी सरपंच चषकाचा चौकार. साऱ्या गगनात ललकार. माननीय श्री सुभाष बाबू डिंगोरे, एलटी कन्सल्टंट, सिव्हिल इंजिनियर अँड प्रायव्हेट सर्वेअर यांचा सनसनीत चौकार. कला क्रीडा सांस्कृतिक असोसिएशनचा नाव झाला, सामाजिक शैक्षणिक धन्यवाद डीजे. या चौकाराने संघाची धावसंख्या 48 धावा स्कोर बोर्डवर लागला. आता 2 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. काय फलंदाजी केलंय, लाजवाब फलंदाजी. मैदानाच्या आतमध्ये 2 मित्र असे लढतात का योद्ध्यासारखे लढत आहेत. संकेत आणि राजच करत आहे मैदानाच्या आतमध्ये. चेंडू फेकायचे, जुना बॉल. चेंडू हरवला, चेंडू फुटला तरी नवीनच चेंडू दिला जातो या स्पर्धेमध्ये. आणि आता 2 धावांची गरज आहे. स्लोवर गतीचा चेंडू होता, त्याला मात्र ऑफसाईडच्या दिशेने खेळून काढलाय. 1 धाव कंप्लीट करतोय आणि दुसरी धाव सुद्धा या ठिकाणी सक्सेसफुल कंप्लीट करतो. अशा प्रकारे ही मॅच अप्रतिम मॅच झाली आणि नक्कीच आपल्या संघाला विजय मिळवून दिला. 50 धावा नॉट आउट पारी करून आपल्या संघाला विजय करून दिला. टीम आपण पाहतोय